मोठ्या समाधानाने राजे सिंधुदुर्गावरून राजगडावर आले. उन्हाळ्याचे दिवस होते. तप्त धरणीबरोबरच राजांचे मन तापत होते. मुलखाची बटाई पुरी होत आली होती. राजांचे लक्ष जंजिराच्या सिद्धीकडे वळले. मोगलाई, आदिलशाही, टोपीकर, इंग्रज हे प्रबळ शत्रू स्वस्त असतानाच सिद्धी मोहीम हाती घ्यावी असे राजांनी ठरविले. फौजेला हुकूम सुटले. आरमार जंजिराच्या दिशेने सरकू लागले. जमिनीवरून आणि समुद्रातून एकाच वेळी जंजिरा वेढावाचा बेत राजांनी केला. महाडच्या उत्तरेकडून फौजेसह राजे सिद्धीच्या मुलखात घुसले. दंड राजपुरीचा भाग लुटीत सिद्धीचे किल्ले काबीज करीत राजे पुढे सरकत होते. राजांच्या स्वारीने घाबरलेला सिद्धी जंजिराच्या आश्रयाला गेला. राजांनी दंडराजपुरी काबीज केली. राजांचा मुक्काम पेनला होता. आपल्या फौजेच्या विजयाची वार्ता राजे ऐकत होते. चारी बाजूंनी जंजिऱ्यावर तोफांचा भडीमार होत होता. सिद्धी फतेखान पुरा संकटात सापडला होता. राजांनी जंजिरा खाली करून देण्याचे बोलणे लावले. फतेखान याला तयारही झाला. पण ऐनवेळी फतेखानाच्या 3 सहकाऱ्यांनी शरणागती पत्करायला तयार झालेल्या आपल्या नेत्याला कैद केले आणि ते वीर जंजिराच्या रक्षणात नव्या धडाडीने उभे टाकले. त्यांच्या शौर्याने जंजिरा पडणे कठीण दिसू लागले. पावसाळा आला होता. राजांनी माघार घेतली. जिंकलेल्या मुलखाची व्यवस्था लावली. खुद्द दंडराजपुरी सिद्धीवर वचक ठेवण्यासाठी आपली काही लढाऊ गलबते ठेवून राजे माघारी राजगडला आले. अवघ्या 6 महिन्यात राजांच्या 2 मोहिमा अयशस्वी झाल्या. गोव्याचे बंड फसले. ऐनवेळी जंजिराने ताकद उचलली, पण राजांना त्याची खंत वाटली नाही. दोन्ही पराजय दैवाधीन होते. त्यात थोडे समाधानही होते. सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार आणि दंडराजापुरीची सत्ता या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या होत्या. त्या सध्या साध्य झाल्याचा आनंद राजांना होता. राजे गडावर आले तेव्हा पावसाळा सुरू झाला होता. गडावरचे वातावरण कुंदावले होते. सत्तरीच्या घरात गेलेल्या जिजाबाई महालाबाहेर क्वचित येत असत. राजे जेवत होते. शेजारी संभाजीराजे बसले होते. समोर पाटावर जिजाबाई दोघांवर लक्ष ठेवून बसल्या होत्या. पंक्तीला तानाजी, फिरंगोजी हजर होते. गप्पा मारीत जेवण चालले होते. राजे, पावसाचा जोर आता कमी झाला. ते आमच्या ध्यानी आलंय. पावसाळ्यात गडावर बसून राहणं नको वाटतं नाही? तर काय, तानाजीने पुष्टी दिली. फिरंगोजी 2 पराभव घेतले. वेळ बरी दिसत नाही. काय तरीच, लढाईतली हारजीत खरी असती हवे, फिरंगोजी म्हणाले. म्हातारा झालो, पण ढाल तलवार अंगावर असली की बाळसं चढतंय. जेवा फिरंगोजी, मासाहेब म्हणाल्या. जेव्हा बघावं तेव्हा स्वारी, लढाई सारे चपापले. बाळराजे खुदकन हसले आणि हसणे उसळले. काळी चंद्रकळा नेसलेल्या सोयराबाई वाडीत होत्या. राजांची नजर राहून राहून त्यांच्याकडे वळत होती. राजांचे जेवण झाले. राजे चौकात गेले. चौकाच्या कट्ट्यावरील रुपयाच्या तपेल्याजवळ तांब्या राजे उचलणार तोच नाजूक हाताने तांब्या उचलला गेला. सोयराबाई स्मितवदनाने उभ्या होत्या. राजांनी हात पुढे केले. पाण्याची धार हातावर पडत होती. राजे हात धुत होते. हात धुता धुता राजे पुटपुटले. आमच्या महाली या. सोयराबाई गोऱ्यामोऱ्या झाल्या. राजांनी हसत हसत हात धुतले. राजे जेव्हा आपल्या महाली आले तेव्हा सोयराबाई तेथे उभ्या होत्या. राजांना पाहताच त्या म्हणाला, कुणी ऐकलं तर काय होईल? सोयराबाईंना काही सुचले नाही. राजे जवळ येत म्हणाले, जेवताना तुम्ही वाढायला आलात. तुम्ही नेसलेल्या चंद्रकळेनं तुम्ही आमच्या डोळ्यात भरलात. काळा रंग चांगला नाही असं म्हणणाऱ्यांनी तुम्हाला पाहावं. हे मासाहेबांना सांगा. त्यांना काळा रंग मुळीच आवडत नाही. त्याबद्दल आम्हाला काही बोलता येत नाही. पण आमच्या नजरेला आज तुम्ही सुरेख दिसता हे मात्र खरं. तुमच्या गौरवर्णाला हा रंग खुलून दिसतो. तुम्हाला पाहून आमचं मन प्रसन्न झालं. मग काही बक्षीस? सोयराबाईंनी धिटाईने विचारले. त्यासाठीच तुम्हाला बोलावलं, राजे जवळ सरकत म्हणाले. सोयराबाई भयभीत झाल्या. गडबडीने त्या म्हणाल्या, मी जाते. घाबरू नका, थांबा. म्हणत राजे आपल्या संदुकीपाशी गेले. त्यांनी पेटी उघडली. एक सुवर्णी कमरपट्टा काढला. मोगली कलाकुसरीचा तो पट्टा नजर ठरू देत नव्हता. सोयराबाईंच्या हाती तो देत राजांनी सांगितले, दंडराजपुरीला हा मिळाला. लूट जारी असताही सुवर्णकाराला मोल देऊन आम्ही हा खरीदला. मग अजून बरा ठेवला होता. प्रसंग पाहून भेट नजर करायची असते. तेच म्हणते मी. का, काय झालं? नको त्यावेळी नाही ती वस्तू देता. आम्ही समजलो नाही. सोयराबाई लाजल्या. त्या म्हणाल्या, आता मला पट्टा वापरता यायचा नाही. राजांच्या एकदम लक्षात आले. त्यांनी सोयराबाईंना जवळ घेतले आणि ते म्हणाले, सोयरा, आमची भेट काही दिवस ठेवावी लागणार. याचा आम्हाला आनंदच वाटतो. या 3ऱ्या पराजयानं मात्र आम्ही संपूर्ण समाधान पावलो. मी जाऊ ना? मासाहेब वाट पाहत असतील.
थोडं चुकलं, आम्ही जाऊ ना, असं म्हणत चाला. सोयराबाई लाजेने सूर झाल्या आणि हसत महालाबाहेर निघून गेले. पावसाळा संपत आला. श्रावणातले कोरडे ऊन दिसू लागले आणि राजे रायगडाचे बांधकाम पाहण्यासाठी रायगडी गेले. राजांचा रायगडी मुक्काम झाला. रायगडची पाहणी करून राजे परत राजगडी आले. तेव्हा राजगडाचे वातावरण गंभीर बनले होते. राजे सदरेत आले. आणाजी दत्तोसारखी राजकारण धुरंधर माणसे सदरेत नतमस्तक उभी होती. राजांनी विचारले, आणाजी काय झालं? आणाजींनी ती कटू बातमी सांगितली. राजे गडावर वाईट बातमी आली आहे. औरंगजेबानं काशी विश्वेश्वराचं देऊळ उखडल्याची बातमी आली आहे. विजेचा लोळ उतरावा तशी ती बातमी राजांच्यावर कोसळली. राजांना काही बोलवे ना, आणाजी सांगत होते. एवढंच नव्हे, पण मथुरेतील श्रीकेश देवाचं मंदिरही उद्ध्वस्त झालं. औरंगजेबानं हिंदूवर जिझिया कर पुन्हा बसवला आहे. ही बातमी कळल्यापासून मासाहेबांनी हाय घेतली आहे. गेले 2 दिवस त्यांनी पाण्यालाही स्पर्श केला नाही. राजे धावले. महालात लोडाला टेकून जिजाबाई बसल्या होत्या. घरचे सारे भोवती बसले होते. राजांनी हाक मारली, मासाहेब. जिजाबाई घायाळ नजर सावकाश उंचावली. त्या थरथरत उठल्या. राजे पुढे धावले. जिजाबाईंना सावरीत असता जिजाबाई कळवळून बोलल्या, राजे, औरंगजेबानं दावा साधला. आपलं काशीचं देऊळ पाडलं, तिथं त्याचं दगडांनी मशीद बांधली म्हणे. राजे, आपला धर्म बुडाला, आम्ही पोरके झालो. 70च्या जिजाबाई उभ्या आयुष्यात कधी एवढ्या व्याकुळ बनल्या नव्हत्या, हताश झाल्या नव्हत्या. त्या बोलांनी राजांचे हृदय पाटून गेले. जिजाबाईंना समजवायला आलेले राजे त्यांनाच मिठीत मारून रडू लागले. डोळ्यातून टपोरे मोती ओघळू लागले. दाराशी आलेले आणाजी, मोरोपंत, बाळाजी ही मंडळी आतले दृश्य पाहून जागच्या जागी खिळून राहिली. सारा महाल हुंदक्यांनी भरला. राजांनी कष्टाने स्वतःला सावरले. जिजाबाईंना बैठकीवर बसवले. राजे म्हणाले, मासाहेब, रडू नका, शोक आवरा. हिंदू म्हणून घेता आणि रडू नका म्हणून सांगता. तुम्ही महापुरुषांची जात खोडगी बनल्यावर बायकांनी रडण्यापेक्षा काय करायचं? जिजाबाई उफाळल्या. राजे म्हणाले, शांत व्हा मासाहेब. अजून आमचा स्वाभिमान गहाण पडलेला नाही. उत्तरेतल्या हिंदूंना कदाचित धर्माची चाड नसेल. राजपूत म्हणून घेणारे धर्म विसरले असतील, पण आम्ही तेवढे नादान बनलो नाही. तुम्ही काय करणार? जिजाबाई उद्गारल्या. काय करणार नाही ते विचारा. औरंगजेबाला आपल्या कृत्याचा पश्चाताप करावाच लागेल. काशी विश्वेश्वराची शपथ घेऊन आज आम्ही प्रतिज्ञा करतो, औरंगजेबाला आम्ही क्षमा करणार नाही. आज या घडीला आम्ही ते वैर पत्करतो आहोत. जोवर आम्ही आमच्या कुलदैवताचं मंदिर परत उभारणार नाही, तोवर आमच्या मनाला शांतता लाभणार नाही. राजे भावनेच्या भरात, नाही मासाहेब, ही भावनेच्या भरात केलेली वल्गना नाही. आम्हाला आमच्या ताकदीचा पुरा विश्वास आहे. आज मिर्झा राजे हवे होते, आम्ही बोललो. त्यांची सत्यता त्यांना पटली असती. औरंगजेब मोकाट सुटला आहे. धर्माची नशा त्याच्या नजरेत उतरली आहे. जिझिया कर आता हिंदूंच्यावर लादला गेला आहे, त्याला पायबंद बसायला हवा. आणाजी म्हणाले, जिझिया कर सोसता येईल, पण तशा स्थितीत राजे हसले. आणाजी, हा जिझिया म्हणजे काय माहीत आहे? आणाजी साजरत म्हणाले, बिगर मुसलमानांच्यावर लादलेला कर. बस एवढा सोपा वाटतो जिझिया? औरंगजेब एवढा खुळा नाही. उखडलेली मंदिरं पुन्हा उभी करता येतील, पण दुबळी मनं पुन्हा कशी उभी करणार? विश्वेश्वराला हात घालून औरंगजेबानं श्रद्धेला तडा दिला, पण त्या जखमी मनाला संपूर्ण दुबळं बनवणारा हा जिझिया. मोरोपंत, तुम्हाला जिझियाची कलमं आठवतात? मोरोपंतांनी होकारार्थी मान हलवली. राजांनी आज्ञा केली, सांगा मोरोपंत, आमच्या अण्णाजींना एकदा जिझिया कर समजू दे. मोरोपंतांनी क्षणाची उसंत घेतली आणि ते बोलू लागले, महाराज, जिझिया कराची 20 कलम आहेत. त्या कलमांवे हिंदूंना नवी देवळं बांधता येणार नाहीत. पाडलेल्या देवळांना उभारता येणार नाही. हिंदूंच्या पूजागृह देवळाच्या जागी मुसलमानांच्या मानांना उतरण्याचा हक्क राहील. एवढंच नव्हे तर कोणाही हिंदूच्या घरात मुसलमान शाही पाहुणा म्हणून राहण्याचा हक्क या जिझिया करांवे दिला आहे. हिंदू अपत्यांना मुसलमानी नावे ठेवण्याचा अधिकार नाही. त्यांना शस्त्र अथवा मोहरे, खड्याच्या अंगठ्या बाळगता येणार नाही. मोरोपंत थांबले. राजांची नजर एकदम त्यांच्यावर वळली. का थांबलात? आणाजी, एवढ्यावर हा जिझिया थांबत नाही. कोणाही हिंदू मुसलमानाच्या घराजवळ घर बांधता येणार नाही. हिंदूच्या घरात कोणी वारलं तर यांना मोठ्यानं शोक करता येणार नाही. हिंदूंनी मुसलमानाविषयी आदर दाखविला पाहिजे. सांगा आणाजी, हा रिवाज पाळला गेला तर या देशात आम्हा हिंदूंना
कोणतं मानाचं स्थान राहील? आत्ताच पायबंद घातला नाही तर सारा हिंदुस्थान मुसलमान झाल्याखेरीज राहणार नाही. पण आपल्या हाती काय आहे? पुष्कळ आहे मासाहेब. एक ठिणगी देखील वणवा पेटवू शकते. मासाहेब, यापुढे आम्ही एवढं रान उठू की दक्षिणेतील मोगलाई हादरून जावी. औरंगजेबाला दक्षिणेत उतरावंच लागेल. आजवर कोणी शिकवला नसेल असा धडा आम्ही औरंगजेबाला शिकू. राजांच्या बोलण्याने सारे आनंदले. आणाजी तेशाने म्हणाले, राजे, आज्ञा व्हावी, मुलखात एकही मशीद उभी दिसणार नाही. राजांनी अनाजींवर नजर खिळवली. ते खिन्नपणे हसत म्हणाले, वा अनाजी, संतापाच्या भरात विवेक विसरलात? अविवेकाचं उत्तर अविवेकानंच का द्यायचं असतं? हे उत्तर नव्हे, तो विचारही मनात आणू नका. बाळाजी जी, आम्हाला दिल्लीला तातडीनं खलिता पाठवायचा आहे. लेखन साहित्य घेऊन या. बाळाजी गेले. फडातून सर्व साहित्य घेऊन आले. राजे इरदाऱ्या घालीत होते. एकदम ते बाळाजींना म्हणाले, वर औरंगजेबाचा मायना लिहा. जी. राजे मजकूर सांगत होते. आम्हा हिंदूंचे परमपवित्र देवस्थान काशीचे शिवशंकराचे पवित्र मंदिर तुम्ही धर्मांध बनवून पाडले. त्यावर मशीद उभी केली. पराक्रम थोर केला. ऐशा घमेंडीत आपण असाल हा अभिमान लटका आहे. हे थोड्याच दिवसात आपल्याला निदर्शनास येईल. आपण उत्तरेस सत्ताधीश असाल, पण या दक्षिणेतील आमची सत्ता आहे हे विसरता. मनात आणले तर दक्षिणेतील प्रत्येक मशिदीचे मंदिर करायला वेळ किती? इस्लाम धर्म आम्ही तुमच्यापेक्षा जास्त जाणतो. माणूस की जाणीत नाही तो धर्म कसला? हिंदूंना जुलमाने बाटवणे, जिजिया कराची आकारणी करणे हे इस्लामाच्या बंद्याला न शोभणारे वर्तन. ते तुम्ही करीत आहात. केलं. आम्ही ते कदापि सहन करणार नाही. इथे तर तुमचे राज्य नाहीच, पण जेथे आहात ती ही पवित्र भूमी तुमची नाही. एक ना एक दिवस तुमचे दिल्ली तख्त उखडून तुम्ही पाडलेल्या मंदिरांची उभारणी आम्ही करू. तेव्हाच आम्ही स्वस्थ बसू. आमचे वैर निभावण्यास परमेश्वर तुम्हा सामर्थ्य देव. राजांनी उसंत घेतली. पुतळाबाईंच्याकडे वळून ते म्हणाले, मासाहेब, ताट घेऊन या. मासाहेबांचे ताट घेऊन या. शिवबा, मासाहेब असं दुबळं बनून चालणार नाही. अधर्माविरुद्ध भांडायला उभं राहायचं बळ तत्प्रवृत्त माणसाच्या अंगी असायला माणसाला असायला हवं. सत्प्रवृत्त माणसाच्या अंगी असायला हवं. मिर्झा राजांसारखी माणसं दुबळी ठरली, त्यांनी बगल दिली म्हणून औरंगजेब पुढं धजला. गुंडांच्या धक्काधक्कीला चांगली माणसं भितात, ती मागे सरतात. तेव्हाच गुंडांची मालकी आघाडीवर दिसते. त्यावेळी हताश होऊन चालणार नाही. शेजारी बसून राजांनी जिजाबाईंना जेवू घातले. दुसऱ्या दिवसापासून राजांनी आपल्या फौजेला गोळा होण्याचे हुकूम सोडले. राजांनी मिळालेला तेवढा दारुगोळा, हत्यारे, बंदुका खरेदी करण्याची आज्ञा फडाला दिली. राजे पुरे बैचन बनले होते. सायंकाळी राजे माचीवर गेले असता प्रतापराव गुजर आणि रावजी सोमनाथ परत आल्याचे कळले. संभाजीराजांच्या जहागिरीची तजवीज पाहायला गेलेले सेनापती आणि रावजी सोमनाथ वर्दी न देतात परत येतात याचं राजांना आश्चर्य वाटलं. राजे तसेच वाड्याकडे परतले. प्रतापराव गुजर आणि रावजी राजांची वाट पाहत होते. सदरेवर येतात राजांनी विचारले, प्रतापराव, काय झालं? प्रतापरावांच्या चेहऱ्यावर हास्य होते. ते म्हणाले, महाराज, चिंता करण्याचं कारण नाही. औरंगजेबानं हिंदूवर आग पाकडायला सुरुवात केली आहे. मोगलाईत त्यामुळं प्रजा त्रस्त झाली आहे. आम्ही औरंगाबादेला असता औरंगजेबानं आम्हाला अटक करण्याचा हुकूम शहाजादा मुअज्जमला पाठवला. त्याची बातमी आधीच शहाजाद्यांनी लागली. शहाजादे औरंगजेबाच्या बाजूचे नव्हते. त्यांनी आम्हाला सूचना दिली. रातोरात फौजेसह मी औरंगाबाद सोडलं. तसाच रावजींना वऱ्हाडात निरोप पाठवला. आम्ही सर्व सुखरूपपणे परत आलो. राजांनी समाधानाचा निश्वास सोडला. प्रतापरावांनी सांगितले, महाराज, वऱ्हाडातून रावजी तसेच आले नाहीत. माझा निरोप पोहोचताच मोगलाई ठाण्याची लुटालूट करीत लाखो रुपयाची लूट घेऊन रावजी परत आले. रावजी, हे खरं? राजांनी विचारले. रावजी म्हणाले, नाईलाज झाला महाराज. आपण आग्र्याला जाताना वाट खर्चाला दिलेले 1,00,000 रुपये औरंगजेबानं कापून घेतले. ते आम्ही विसरलो नाही. त्यावर कळस म्हणून हा कट रचला. तह मोडलाच होता. मग हात हलवीत आपल्याला समोर येणं बरं वाटलं नाही, म्हणून येताना औशापर्यंत सर्व वऱ्हाड प्रांत लुटीत आलो. 20 लाखाची लूट मिळाली. वा रावजी, शाब्बास तुमची. राजे पुढे होऊन रावजीची पाठ थोपटीत म्हणाले, अशी समयसूचक माणसं आम्हाला हवी. औरंगजेबाबरोबर वैर उगवण्याचा पहिला मान तुम्ही मिळवलात. आम्ही समाधान पावलो. रावजी, 2 वर्ष लष्कराचं पोट भरलं. शहाजादा मित्र जोडला, ही गोष्ट बरी झाली. शिवाय मोगलाई वऱ्हाडची ओळख झाली. थोर पराक्रम केलात. आता मोगलाई मुलूक मारून खावयास वाव झाला. प्रतापरावांच्या आगमनाने राजांचे बळ वाढले.
राजांच्या मावळ मुलखात नवे चैतन्य पसरले. 4 वर्ष जवळजवळ संत राहिलेला प्रवास उसळू लागला. गावोगावी घोडी दौडू लागली. गावची तरणी ताटी पोरं राजांच्या फौजेत गोळा होत होती. खुंटीवरच्या लटकलेल्या तलवारींना धार चढत होती. मुलखाची बटाई झाल्यापासून राजांच्यावर प्रेम उदंड झाले होते. राजगडावर दररोज नव्या बातम्या येत होत्या. हिंदू लोकांच्यावरील अत्याचारांना ऊत आला. मोगली मुलखात जुलमाला कंटाळलेले लोक बाहेर पडत होते. गडाच्या सदरेवर मुलखाचे सुभेदार शिलेदार हजर झाले. आपल्या शिबंदीचा तपशील ते राजांना देत होते. सदर बैठकीत राजांनी आपला विचार मांडला. प्रथम आपले गमावलेले गड हाती यायला हवेत. मिर्झा राजांनी ते तंत्र वापरलं, तेच आपण वापरू. गड घेत असता आपल्या फौजा साऱ्या मोगलाईत पसरू देत. वराड, उत्तर, गंगथडी, औसा या भागात फौजा जाऊ देत. एकाच वेळी गडांची आणि मुलकाची मोहीम. आणाजी उद्धारली. आणाजी, त्यात अवघड काय? आम्ही मिर्झा राजांना गड दिले, पण 27 गड मजबूत ठेवणं सोपं नाही. त्यासाठी मिर्झा राजांनी गडाचे तट पाडून कमजोर केले. तोडक्या शिबंदीनिशी शत्रू हाती असलेले गड आपल्याला लवकर घेता येतील. ते बळकट होण्याआधीच आपल्या हाती आले पाहिजेत. मोरोपंत पेशवे, निळोपंत मुजुमदार आणि आणाजी, तुम्ही राजकारण यत्न करून किल्ले घ्यावेत आणि आमचे मावळे गड घेतील. प्रतापराव सरनोबतांनी तर पुष्कळ मोठे काम केले. मोगलाईत पसरलेले मराठे त्यांनी राजांना आणून भिडविले. राजांनी मुहूर्त पाहून पहिली फौज मोगलाईत पाठवून दिली. राजांनी आपल्या देखरेखीने 2000 माणसांची निवड केली. त्यात अचूक निंबाज, तिरंदाज, निशांत पट्टेकरी, भालाईत, तलवार बहादर यांचा समावेश होता. डोक्याला मंदिल, अंगात सखलादी अंगरखे असा त्यांचा वेश होता. त्यापैकी काही सोनकड्यांचे, रोपकड्यांचे मानकरी होते. जिजाबाईंनी विचारले, राजे, ही 2000 फौज कसली? राजे म्हणाले, मासाहेब, हे आमचे शरीररक्षक सदैव आमच्या सानिध्यात राहतील. जीवाला जपू लागलात तर? जिजाबाई हसले. नाही मासाहेब, यापुढं आम्हाला गापील राहून चालायचं नाही. वारेमूल जीव टाकायला आम्ही मोकळे नाही. श्रींचं राज्य या भूमीवर अवतरेपर्यंत गापील राहणं आम्हाला परवडायचं नाही. सूर्यास्त होण्याआधी सायंकाळी तानाजी, येसाजी, सूर्याजी यांच्याबरोबर राजे गडावरून फिरत आले. वाड्याच्या प्रथम दरवाजात जिजाबाई उभ्या होत्या. बाळाजी शेजारी उभे होते. जिजाबाई थकल्या होत्या. मान हलत होती तरी त्या ताट उभ्या होत्या. वाड्याच्या दरवाजाशी जिजाबाईंना पाहून राजांना आश्चर्य वाटले. जिजाबाईंनी ते जाणले. राजे या बाळाजीला वाड्यासमोर देवडी बांधून घ्यायला सांगत होते. आलेल्या माणसाला एकदम सदरेवर यावं लागतं. तुमच्या समोर अवघडतात बिचारी. आमच्या ते ध्यानी आलं नाही. येसाजी तानाजी यांच्याकडे पहा जिजाबाईंनी विचारले. गुप्त बोलणी झाली? गडबडीने राजे म्हणाले, गुप्त बोलणी कसली? आता सारा उघडा मामला. कोणत्या किल्ल्यापासून सुरुवात करावी याचा आम्ही विचार करीत होतो. जिजाबाई राजांच्या जवळ आल्या. त्या म्हणाल्या, चला. जिजाबाईंच्या पाठोपाठ सारे जात होते. जिजाबाई वाड्याच्या दक्षिणेला उभ्या होत्या. समोर पाहत हात करीत त्या म्हणाल्या, तो पहा. साऱ्यांची नजर वळली. कोंढाणा दिसत होता. जिजाबाईंचे शब्द कानावर आले. रोज सकाळी तो कोंढाणा आमच्या डोळ्यात सलतो. आमच्या नजीकचा एवढा महत्त्वाचा गड शत्रुहाती असलेला पाहून वाईट वाटतं. महाराज, मासाहेबांच्या तोंडानं जगदंबा बोलली, कौल मिळाला, तानाजी म्हणाला. राजे विचारात पडले. मोगलाईने अत्यंत जागरूकतेने राखलेले 2 गड, एक पुरंदर आणि दुसरा कोंढाणा. कोंढाण्यावर उदयभानू होता. जातीचा राजपूत कडवा किल्लेदार. 2000 राजपुतांच्या कडव्या पहाऱ्यात कोंढाणा जपला होता. गडही तसा सोपा नव्हता. कसला विचार करता राजे? जिजाबाईंनी विचारले. मासाहेब, कोंढाणा भारी मजबूत गड. तो घेणं इतकं सोपं नाही कदाचित. मग त्याचा विचार करू नका, जिजाबाईंनी सांगितले. हा पुढं घेता येईल. नाही मासाहेब, अशा गडांना भिवून बादशहाला थप्पड मारणं जमायचं नाही. तानाजी बोलून गेला. आमच्या आधी कोंढाणा निपजला असलं म्हणून आम्हाला तो भारी नाही ठरली गोष्ट ठरून गेली. पण जबाबदारी फार मोठी. अपयश आम्हाला चालणार नाही, राजे बोलले. तानाजी येसाजी राजांकडे पाहत होते. तानाजी एकदम पुढे झाला आणि त्याने राजांचे पाय शिवले. राजे दचकून म्हणाले, तानाजी, हे काय? महाराज, लहानपणापासून हे पाय जोडले. आजवर मी काय बी मागितलं नाही. आज एक मागणं आहे, तानाजी म्हणाले. राजांनी तानाजीला जवळ घेतले. सददीत आवाजात ते म्हणाले, तानाजी, माग. राजा, ह्या शिवाजीजवळ तुझ्यापेक्षा मोलाची चीज कोणती नाही. राजे, हा कोंढाणा मला द्या. तानाजी, राजे ओरडले. वचनाला बट्टा लावू नका राजे. कोंढाणा घ्यायचं काम माझं. अपयश आलं तर तोंड दाखवणार नाही. तानाजी, राजांना बोलवे ना.
राजे तानाजीसह वाड्यात आले. दुसऱ्या दिवशी राजांनी तानाजीला विडा दिला, वस्त्रे दिली. तानाजी सूर्याजीसह कामगिरीवर निघाला. त्याने जिजाबाईंचे पाय शिवले. जिजाबाई म्हणाल्या, तानाजी सांभाळून. काळजी करू नका मासाहेब. राजे, नवमीच्या रात्री झोपू नका, गडावर नजर ठेवा. नवमीला खुणेची गंजी पेटलेली दिसेल तुम्हाला. तानाजी सांभाळून. तानाजी सूर्याजींसह कामगिरीवर निघाला. त्या विश्वासाने राजांची छाती रुंदावली. तानाजीच्या पाठीवर हात ठेवीत राजे म्हणाले, तानाजी, मी जागा राहीन. जाळ दिसताच आम्ही जातीनिशी कोंढाण्यावर तुझ्या भेटीला येऊ. राजे, गडाच्या दरवाजावर मी तुमची वाट पाहतो. तानाजीने मुजरा केला. रुंदाळ छातीचा, पिळदार अंगलटीचा तानाजी राजांच्या समोर उभा होता. त्याची मराठेशाही पगडी, ओटावरच्या गालमिशा, चेहऱ्यावरचे राकट हास्य राजे निरखित होते. क्षणभर दोघांची नजर एकमेकांना भिडली आणि तानाजी वळला. दरवाजा बाहेर जाईपर्यंत राजे त्याच्याकडे पाहत होते. 4 दिवस उलटले. तानाजीने रोहिडे खोऱ्यातील मावळे गोळा केल्याची बातमी आली. कोंढाणा तानाजीला परिचित होता. तरीही राजांच्या नजरेसमोरून कोंढाणा हलत नव्हता. ते काळे भिन्न ताशीव गडे, राजांनीच बनवलेले भक्कम तटबंदी, उदय भानूसारख्या कडव्या राजपुताचा जागता पहारा राजांना काही सुचत नव्हते. त्यांचे मन पुरे बेचैन बनले होते. सज्जात उभे राहून ते कोंढाणा पाहत होते. देवाघरातील पूजा वाढत होती. नवमीचा दिवस उजाडला. फडात राजांनी सर्व आज्ञा दिली. मुंगीच्या पावलांनी दिवस सरत होता. सूर्यासाला राजे सूर्यवंदन करून आले. रात्र वाढीत होती. राजे आपल्या महाली बसले होते. राहून राहून ते सज्जात जात होते. आकाशात नक्षत्रे चमकत होती. पण ज्या ताऱ्यांची राजे वाट पाहत होते त्याची दिशा मोकळीच होती. रात्रीच्या वेळी मासाहेब महालात आलेल्या पाहून राजांना आश्चर्य वाटले. त्यांच्याबरोबर मनोहरी पुतळाबाई होत्या. मनोहरीने काही न बोलता समयांच्या वाती प्रज्वलित केल्या. राजांनी विचारले, मासाहेब झोपला नाही? झोपच येईना. पुतळाबाईंच्याकडे वळून राजांनी विचारले, आणि थोरल्या राणीसाहेब? अवघडलीये ती. मीच झोप म्हणून सांगितलं, जिजाबाईंनी उत्तर दिलं. जिजाबाई बैठकीवर बसल्या. बाजूला पुतळाबाई, मनोहरी बैठकीखाली बसल्या. राजे मात्र एरझाऱ्या घालीत होते. कोणी काही बोलत नव्हते. गडावरच्या पहाऱ्याची जागा मात्र अधूनमधून ऐकू येत होती. पहाऱ्याची जाग मात्र अधूनमधून ऐकू येत होती. प्रहराचे तास वाजत होते. मध्यरात्र टळली तसे राजे म्हणाले, मासाहेब आपण झोपा, बातमी आली म्हणजे उठवीन. तानाजी कोंढाण्याशी परिचित आहे, तो अपयश घेणार नाही. अरे, सोन्यासारखी माणसं जीव गुंतवून राहिली, झोप येईल कशी? राजे परत सज्जात जाऊन उभे राहिले. बराच वेळ राजे उभे होते. कंटाळून राजे वळणार तोच त्यांच्या दृष्टी अंधारावर खेळली. एक तारा मोठा होत होता. राजांची खात्री पटली. ते ओरडले, मासाहेब, गड घेतला, फत्ते झाली. राजांच्या खांद्यावर जिजाबाईंची बोटे विसावली. मागे मनोहरी पुतळाबाई उभ्या होत्या. राजे बोटाने दिशा दाखवित होते. जिन्यावर पावले वाजली. मोरोपंत आत आले. आनंदाने म्हणाले, महाराज, कोंढाणा सर झाला. तेच आम्ही मासाहेबांना दाखवित होतो. इतके सुरेख नक्षत्र आकाशात कधी उगवलं नसेल. उगवणार नाही मोरोपंत. तानाजीनं शब्द पाळला. आता आम्ही आपला शब्द पाळू. घोडी तयार ठेवा. ती आज्ञा करूनच इकडे आलो. आम्ही आलोच. राजे वळले. आत्ता जाणार? जिजाबाईंनी विचारले. हो मासाहेब, तानाजीला भेटण्यासाठी आमचा जीव उतावीळ झाला आहे. गडाच्या दाराशी तो आमची वाट पाहत असेल. राजे वाड्याबाहेर आले तेव्हा पेटलेल्या मशालींच्या उजेडात घोडी उभी होती. गडाखाली अश्वदळ सज्ज होतं. राजे गड उतरून स्वार झाले. राजांच्या पाठोपाठ अश्वदळ जात होते. समोर मशाली फरफरत होत्या. घोड्यांच्या टापांचा आवाज घुमत होता. सूर्योदयाच्या सुमारास राजे गडावर पोहोचले. गडाच्या मेट्यावर मावळ्यांचे पहारे होते. राजांना पाहताच मुजरे झडत, पण सारे खालच्या मानेने. राजे पुणे दरवाजातून वर गेले. कुणाच्याच चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. उलट सारे चेहरे काळवंडून गेले होते. सगळीकडे कशी भयान शांतता पसरली होती. राजे गडावर आले. कुणाला काही विचारायचे धाडस होत नव्हते. गडावर एके ठिकाणी गर्दी जमली होती. राजांची पावले तिकडे वळली. राजांना पाहताच प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू ठिबकले. राजांच्या मनाचा थारा उडाला. राजांना वाट दिली गेली. राजांची पावले जागच्या जागी खिळली. मोकळ्या जागेत सूर्याजी अश्रू ढाळीत बसला होता. त्याच्या समोर निळा शैला पसरला होता. राजांनी तो शैला त्याच क्षणी ओळखला. तानाजीला विडा देताना तो शैला राजांनी दिला होता. राजांचा डावा हात छातीवर गेला. उभ्या जागी त्यांचा कंठ दाटून आला. राजे उद्गारले, आई भवानी.
बधीर पावलांनी राजे चालत होते. थरथरत्या हातांनी राजांनी शेला सरकवला. तानाजी शांतपणे झोपला होता. नेत्र मिटले होते. गालावरच्या जखमेचे ओहळ कानावर ओघळले होते. कुठेही व्यथेचा लवलेश दिसत नव्हता. कोणाच्याही दुःखाचे भान तानाजीला राहिले नव्हते. राजे पाहत होते. राजांचा तानाजी स्वराज्याच्या स्थापनेपासून सोबती अफझलच्या प्रसंगातला पराक्रमी किती आठवायचं. क्षणभर राजांनी आपल्या डोळ्यासमोर हात धरला. दीर्घ निश्वास सोडला. परत राजांना हुंदका फुटला. राजे म्हणाले, तानाजी, काय केलंस हे? आजवर कधी खोटं बोलला नाहीस, ते धाडस आज का केलंस? अरे, तू वचन दिलं होतंस ना, आमच्या स्वागताला गडाच्या दरवाजाशी उभा राहणार होतास ना. राजांनी मोठ्या कष्टाने अश्रू आवरले. त्यांचं लक्ष सूर्याजीकडे वळले. राजांनी विचारले, काय झालं? जोत्याजी गहिवरल्या आवाजात बोलत होता. शब्द अडखळत होते. महाराज रात चढल्यावर सुभेदारानं गडाला माळा लावल्या. गडावर 300 माणूस गेलं असेल नसेल तोच देवानं दावा साधला. गडाला जाग आली. गणिम सावध झाला. हिलाल चंद्रज्योती लावून 1000-1200 माणूस चालून गेलं. सुभेदारांनी हर हर महादेवची गर्जना केली आणि मावळ्यांसह ते चालून गेले. एकच कापाकापी सुरू झाली. तानाजीरावांनी उदयभानूला गाठलं. दोघं बी बळकट वार करीत चालले, पण सुभेदारांच्या नशिबाचं बळ तुटलं होतं. उदयभानूच्या तडाख्यानं त्यांची ढाल तुटली. डाव्या हातावर वार झेलीत तानाजी उदयभानूला भिडले आणि काय होतंय हे कळायच्या आत दोघंही जमिनीवर कोसळले. आणि गदगदल्या स्वरात राजांनी विचारले, सुभेदार पडले? तशी साऱ्यांची हिंमत सुटली. सारे कड्याकडे धावू लागले. सूर्याजीकडे बोट दाखवून जोत्याजी म्हणाला, पळणारे मावळे पाहून सूर्याजीरावांनी हिंमत बांधली. फिरंग हाती घेऊन ते धावत गेले. गडाचे दोर कचाकच कापले आणि ओरडले, तिथं तुमचा बाप पडला आणि पळता कुठं? पळणारे मावळे वळले. लढाईचा रंग पालटला. राजपूत पळू लागले. अनेकांनी कड्यावरून उड्या घेतला. गड काबीज झाला. राजांची नजर सूर्याजीकडे वळली. त्यांच्या अश्रूंना खळ नव्हता. राजांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्पर्शाने सूर्याजीचे मन फुटले. महाराज, काय झालं हे? आपले अश्रू कष्टाने आवरीत राजे म्हणाले, रडू नको सूर्याजी. ही घडी रडण्याची नाही. आज खऱ्या अर्थाने तानाजीनं सिंहगडचं नाव भूषवलं. यापुढे तेच नाव कायम राहील. उठ सूर्याजी. राजांनी त्याच्या दंडाला हात घातला. त्याला बळेच उठवीत राजे म्हणाले, सूर्याजी, तानाजीच्या मरणाचा हेवा करावा तसं मरण त्यानं गाठलं. एक काम बाकी आहे. त्याखेरीज त्याला शांती लाभायची नाही. रडणाऱ्या सूर्याजीला घेऊन राजे बरोबर जात होते. नगारखान्याजवळ ते आले. सूर्याजीसह भरभर पायऱ्या चढून ते गेले. गडावर उद्याप हिरवे निशाण फडकत होते. बघतोस काय सूर्याजी? भावाचं स्मरण करून उतरवते निशाण. सूर्याजीने डोळे टिपले. निशाण उतरवले. राजांनी आपल्या अंगरख्यात खोवलेला भगवा ध्वज बाहेर काढला. सूर्याजी मिर्झाराजांना गड खाली करून देताना आमचा हा पवित्र ध्वज आम्ही आमच्या हाताने उतरविला होता. जीव मोलांना आम्ही हा जतन करून ठेवला होता. राजगडावरून जेव्हा जाळ दिसला तेव्हाच आम्ही ठरवलं होतं, तानाजीच्या हातानं हा ध्वज आम्ही चढवणार होतो. ते काम तू कर. तो मान तुझाच आहे. उगवत्या सूर्यकिरणात भगवा ध्वज फडकू लागला. क्षणभर राजांची छाती रुंदावली. मागून आलेल्या येसाजीला राजे म्हणाले, येसाजी, राजगडाला निरोप पाठवा. मासाहेबांना कळवा, आम्ही एक गड घेतला पण एक बुलंद गड गमावला. सिंहगडाची व्यवस्था लावून राजे परत आले. सिंहगडचा कब्जा म्हणजे मोगलाईची काढलेली प्रत्यक्ष कळ. राजांनी नागच्या शेपटीवर पाय दिला होता. आता राजांना थांबणे शक्य नव्हते. तानाजीचे दुःख गिळून त्यांनी पुढचे बेत आखले. वऱ्हाडात शिरलेल्या फौजांचा विक्रम राजांना कळत होता. जिजाबाईंना तानाजीचे दुःख अपार झाले. राजांच्या बरोबरच तानाजी डोळ्यासमोर वाढलेला, पण त्यांनाही शोक करायला उसंत नव्हती. सोयराबाईंचे दिवस भरत आले होते. त्यांची तब्येत नाजूक बनली होती. वाड्यावर थोडी काळजी पसरली होती. राजे एकटेच महालात बसले होते. रात्र सरली तरी काही बातमी येत नव्हती. राजे बैचेन बनले होते. जिन्यावर पावले वाजली. राजांचे लक्ष तिकडे वळले. पावले सावकाश वाजत होती. राजे अधीर झाले. राजांनी विचारले, कोण आहे? त्याच वेळी दाराशी पुतळाबाई आलेल्या दिसल्या. पुतळाबाई थकल्या होत्या. त्या चेहऱ्यावरचा घाम टिपीत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरून समाधान ओसंडत होते. त्या हसून म्हणाल्या, मुलगा झाला. राजांना बरं वाटलं. मनावरचं ओझं होतं. पुतळाबाई सांगत होते, फार त्रास झाला, पण राणीसाहेबांची सुखरूपपणे सुटका झाली.
आमची निराशा केलीत, राजे म्हणाले. पुतळाबाईंना काही समजेना. राजे हसून बैठकीच्या थैलीकडे बोट दाखवीत म्हणाले, पहा ना, ही आनंदाची बातमी घेऊन येईल, त्याला आम्ही ही मोहरांची थैली देणार होतो. मग मला द्या ना. पुतळाबाई थैलीकडे सरकत म्हणाले. राजांनी थैली उचलली. ते म्हणाले, राणीसाहेब, मोहरांची थैली देण्या इतक्या सामान्य तुम्ही नाही. तुमची खुशाली फार मोठी आहे. कसली? पुतळाबाईने विचारले. आम्ही स्वतः, राजे हसून म्हणाले. पुतळाबाई एकदम गंभीर झाल्या. राजांनी विचारले, खरं नाही वाटत? तुमचा शब्द खोटा नसतो हे मला ठाऊक आहे, पण एवढं मोठं देणं सोसायचं नाही. राजे एकदम भारावले. आपली नजर खाली वळवीत ते म्हणाले, असं म्हणू नका पुतळा. तुझ्याशिवाय असं स्वीकारणारं दुसरं कोणी आम्हास दिसतच नाही. उभ्या जागी पुतळाबाईंचे अंग मोहरून गेले. त्याच वेळी मनोहरीने आत प्रवेश केला. पुतळाबाईंना पाहताच ती थबकली. राजांनी हाक मारली, कोण? मनू, बातमी सांगायला आली होतीस ना? पण आम्हाला ती आधीच कळली. मनोहरीला आपले भाव लपवता आले नाही. पुतळाबाई मनोहरीकडे पाहत हसल्या. म्हणाल्या, म्हणून नशीबवान आहेस तू. ज्याचं देणं त्यालाच मिळायचं. राजांनी मनोहरीला बोलावले आणि तिला थैली दिली. मनोहरीने दोघांना नमस्कार केला. पुतळाबाईंना नमस्कार करीत असता पुतळाबाई म्हणाल्या, ज्यानं बातमी सांगितली त्याला काहीच मिळालं नाही बघ. हे खोटं हं म्हणू. राजे बोलून गेले. पुतळाबाई एकदम लाजल्या. मनोहरी काही न समजता महालाबाहेर गेली. पुतळाबाई रागाने म्हणाल्या, काय समजेल ती? राजे मोठ्याने हसले. सायंकाळी राजे सोयराबाईंच्या महाली गेले. जिजाबाई बाळाला घेऊन बसल्या होत्या. राजांनी मुलाला पाहिले, सत्कार केला. राजे सोयराबाईंना भेटले. बसलेल्या जिजाबाईंना राजांनी विचारले, बाहेर शास्त्री का बसलेत? मुलाकडे बोट दाखवी जिजाबाई म्हणाल्या, राजे, हा पालथा जन्माला आला. मग त्यात चिंता कसली? राजे हसून म्हणाले, हा दिल्लीची पातशाही पालथी घालील. पालथं राज्यही सावरील. पालथं झाल्याखेरीज काही वेचता येत नाही मासाहेब. राजांच्या बोलांनी साऱ्यांची मने आनंदी झाली. राजे बाहेर आले. शास्त्रांना राजे म्हणाले, शास्त्रीबुवा, वेळ चांगली आहे ना? चिंता नसावी महाराज, आपल्यापेक्षाही उदंड कीर्ती संपादन करते. राजे आनंदाने सदरेवर आले. त्यानंतर 2-4 दिवसातच राजांनी निळोपंत मुजुमदारांना पुरंदर घेण्यासाठी पाठवले. राजगडावर मोठ्या थाटात बारसे साजरे झाले. अनेक दान झाली. मुलाचे नाव राजाराम ठेवण्यात आले. वाद्याचा गजर झाला. बारशाच्या दुसऱ्याच दिवशी गडावर पुरंदर घेतल्याची बातमी आली. विजयाची नौबत जडली. निळोपंतांनी पुरंदर काबीज केला व मोगली किल्लेदार शेख रझीउद्दीनला अटक करून राजगडावर पाठविला. बारशाच्या आनंदाप्रसंगी विजयाच्या वार्तेबरोबर आलेल्या कैदी किल्लेदाराला राजांनी मानाने सोडून दिले. मृत्यूच्या तयारीने आलेला रझीउद्दीन राजांच्या औदार्याची तारीफ करीत गडाखाली उतरला. सकाळच्या वेळी सोयराबाईंच्या महालात सारे गोळा झाले होते. बाळ राजारामाची आंघोळ झाली होती. नुकत्याच शेकलेल्या केसांमुळे उदाचा वास खोलीत रेंगाळत होता. दिवसाचा खोलीत उजेड कमी असल्याने खोलीच्या चारी कोपऱ्यात समया अखंडपणे तेवत होत्या. जिजाबाईंच्या शेजारी बसलेल्या येसूबाईंच्या मांडीवर राजे होते. नुकतीच आंघोळ झाल्याने बाळराजांचे डोळे झोपेच्या गुंगीत होते. मुठी वळत होत्या. खोलीत आलेल्या संभाजीराजांनी सर्वांवर नजर फिरवली. जिजाबाई म्हणाल्या, बाळराजे, शास्त्रीबुवांनी लवकर सोडलं वाटतं. लवकर कुठलं सोडतात, खूप वेळ झाला. येसूबाईंच्याकडे बोट दाखवी संभाजीराजे म्हणाले, आणि ह्यांनी तर आज फाटाच दिला. सारे हसले. जिजाबाई म्हणाल्या, अरे ती पोरीची जात जरा कमी शिकली म्हणून बिघडत नाही. संभाजीराजे जिजाबाईंजवळ बसले. काशीबाईंनी येसूबाईंच्या मांडीवर झोपलेल्या राजारामांना काजळाचे तीट लावले. आपल्या भांगात ते बोट पुसले. हे पाहणाऱ्या बाळराजांनी विचारले, मासाहेब, छोटे राजे एवढे सुरेख असताना काजळ का लावतात हो? तुम्हाला नाही का तीट लावीत? नजर लागू नये, दृष्ट लागू नये म्हणून तीट लावतात. बाळराजे एकदम जिजाबाईंच्या कानाशी लागले. जिजाबाई हसत म्हणाल्या, घ्या ना, तुम्ही दादाच आहात पुतळा. राजारामला जरा ह्यांच्या मांडीवर दे. पुतळाबाई हसत पुढे आल्या. बाळराजे मांडी घालून बसले होते. त्यांनी मांडीवरचा अंगरखा नीट केला. पुतळाबाईंनी अलगद राजारामांना उचलले आणि बाळराजांच्या मांडीवर ठेवले. पुतळाबाई म्हणाल्या, बाळराजे, जरा मांडी उचला हं, नाहीतर बाळाची मान अवघडेल. बाळराजे राजारामकडे पाहत होते. किलकिल्या नजरेने राजाराम पाहत होते. मिटक्या मारित होते. आपल्या मांडीवरून बाळाला उचलून घेतल्यामुळे येसूबाई रागावल्या होत्या, पण राग न दाखवता त्या बाळाकडे पाहत होत्या. जिजाबाईंनी बाळराजाने विचारले, राजे सदरेवर आले? केव्हाच ते आले, म्हणून तर शास्त्रीबुवांच्याकडून आमची सुटका झाली.
पुतळाबाई हसल्या, म्हणाल्या, शिकार म्हटली की कसे कान टवकारतात आणि शिकायचं झालं की झाली रड सुरू. बघा मासाहेब, आम्ही कधी असं केलंय का? बाळराजे कुरकुरले. गप्प बसा ग. जिजाबाई संभाजीच्या पाठीवरून हात फिरवीत पुतळाबाई म्हणाल्या, तुमचेच लाड आहेत हे. परवा खोटच बाळराजांचं डोकं दुखतं म्हणून सांगितलं आणि आईसाहेब उचला. बाळराजे ओरडले. बाळराजांचे हात उंचावले होते. चेहरा रडवा झाला होता. पुतळाबाईंच्याकडे ते पाहत होते. सगळ्यांच्या हसण्याने खोली भरून गेली होती. पलंगावर झोपलेल्या सोयराबाईंनाही हसू आवरणं कठीण जात होतं. बाळराजे ओरडले, उचला ना. पुतळाबाई पुढे आल्या. त्यांनी अलगद राजारामला उचलले. त्याचा मुका घेत त्या म्हणाल्या, दादा महाराजांना भिजवलत ना? बाळराजे उठले होते. भिजलेला अंगारका बघत होते. जिजाबाई म्हणाल्या, एवढं वाकलं तोंड करायला काय झालं? लहानपणी तुम्ही हेच करीत होता. तिकडे लक्षणं देता बाळराजे मनोहरीला म्हणाले, आम्हाला दुसरा अंगारका द्या. बदलायला कशाला हवा? पुतळाबाईंनी सांगितले. वाळेल आपोआप, वास येत नाही त्याला. परत हसणे उसळले. बाळराजे परत ओरडले, मनू दे बाई त्याला अंगारका. बाळराजे अंगारका झटकीत बाहेर जायला वळले. तोच नौबतीचा गंभीर नाद कानावर आला. नौबत कसली वाजली? बाळराजांनी विचारले. अरे, कुठल्या तरी विजयाची बातमी आली असेल, जिजाबाई म्हणाल्या. बाळराजे मनोहरी बरोबर बाहेर गेले. बाळराजांना अंगारका देऊन मनोहरी परत आली तेव्हा खोलीच्या दाराशी राजांची गाठ पडली. मनोहरी खोलीत आली. ती साहेबांना म्हणाली, बाहेर महाराज येऊ का विचारतात? या म्हणावं. राजे आत आले. जिजाबाईंना म्हणाले, मासाहेब, आमच्या फौजेने वराडात थोर पराक्रम केला. नौबत जडली तेव्हा विजय कळला, फक्त नाव कळायचं होतं. झोपलेल्या राजारामकडे पाहून राजे हसले, म्हणाले, मासाहेब हा बालता जन्मला म्हणून काळजी वाटत होती ना? पाहिलात याचा पायगुण? हे आले आणि आम्हाला विजय मिळू लागले. यापुढे नौबतीला उसंत मिळणार नाही. राजांच्या अनेक तुकड्या मोगलाईत घुमाकूळ घालीत होत्या. अनेक सरदारांवर किल्ले काबीज करण्याची जबाबदारी पडली होती. खुद्द राजे आपली फौज घेऊन गडाबाहेर पडले. माहुली गडावर त्यांनी नजर वळवली. पुरंदरच्या तहात तो राजांना मोगलांना द्यावा लागला होता. माहुलीवर मनोहरदास गौर नावाचा राजपूत किल्लेदार होता. किल्लेदार मोठा, जागरूक आणि कडवा होता. राजांनी भर रात्री हल्ला केला, पण जागरूक किल्लेदाराने तेवढ्याच निष्ठेने मराठी सैन्यावर हल्ला केला. अकस्मात झालेल्या हल्ल्याने राजांच्या फौजेला सावरता आले नाही. राजांना माघार घ्यावी लागली. पराजयापेक्षाही 1000 माणूस हरवले याचे राजांना फार दुःख झाले. माहुलीच्या पराजयाचे खचून न जाता राजांनी कल्याण भिवंडीवर चाल केली. शास्तखानापासून मोगलांच्या कब्जात गेलेली कल्याण भिवंडी राजांच्या झडपेने जागी झाली. मोगली अधिकारी आपल्या फौजेनिशी प्रतिकाराला उभे टाकले, पण राजांच्या फौजेपुढे त्यांचे काही चालले नाही. मराठ्यांनी थोर पराक्रम केला. उझबेक खान ठार झाला. लोधी खान पळून गेला. कल्याण भिवंडी काबीज झाली. राजांची फौज चांदवडकडे वळली. चांदवड साप लुटले गेले. कल्याण चांदवडची बातमी ऐकून नांदेडचा फौजदार फत्तेजंग खान पळून गेला. मोगलाईत रणचंडी अवतरली होती. नगर जुन्नरपासून परिंडापर्यंत राजांच्या फौजा बेलगाम उधळत होत्या. कर्नाळा हस्तगत झाला होता. मोगली पराभवाच्या वार्ता मोगल सरदार दाऊद खान कुरेशीच्या कानावर गेली. दाऊद खान राजनिष्ठ होता. खुद्द शहाजादा मुअज्जम आणि दिलेर खान यासारखे मोगली सल्तनीचे पाठीराखे मोगलाईची वाताहात उघड्या डोळ्यांनी पाहत होते. पण दाऊद खानला हे पाहावेना. खान देशातून फौज घेऊन तो जुन्नर भागात यायला निघाला. दाऊद खान येत आहे हे कळताच मराठी फौजा पारनेर, जुन्नर, माहुली या भागातून हटल्या आणि जेथून दाऊद खान आला त्या नगर भागात घुसल्या. उन्हाळ्याच्या सुरुवातीला राजांच्या फौजेने अहमदनगर, जुन्नर, परिंडा या प्रांतातील 51 गावे लुटली. माहुलीच्या किल्लेदाराने राजांचा पराभव करताच आज ना उद्या मराठ्यांची धाड येईल हे ओळखून बादशहाकडे जादा मदत मागितली, पण त्याच्या मागणीकडे कोणी लक्ष दिले? तेव्हा राजांच्या हल्ल्याच्या भीतीने तो किल्ला सोडून निघून गेला. त्याच्या जागी अलावर्दी बेग किल्लेदार बनला. गड पहिल्या हल्ल्यात कमकुवत बनलेला किल्लेदाराचा बदल झालेला राजांनाही समजताच राजांनी माहुलीवर चाल केली. पहिल्या पराजयाने चिडलेली फौज माहुलीवर तुटून पडली. मोठ्या शर्तीने राजांनी माहुलीगड जिंकला. किल्लेदार अलावर्दी बेग व त्याचे 200 साथीदार राजांनी कापून काढले. माहुलीवर भगवा ध्वज फडकवू लागला. राजे गडावर समाधानाने परतले होते. माहुली, कर्नाळ यासारखे गड भर पावसाळ्यात शत्रूच्या डोळ्यादेखत राजांनी काबीज केले होते.
महिन्याच्या अवधीत राजाने कोंढाणा, पुरंदर, कल्याण, लोहगड, हिंदोळा, माहुली, अर्नाळा, रोहिडा यासारखे गड आपल्या कब्जात आणले होते. वराड खानदेशाची लक्षावधी होणांची संपदा घरी आली होती. राजे गडावर आले, अमाप संपत्ती घरी येत होती. नवीन मुलूक जोडला जात होता. राज्य भराभर वाढीला लागले होते. नवे मिळणे ते हे जितके महत्वाचे तितकेच मिळालेले राखणे हेही महत्वाचे आहे हे राजांनी ओळखले होते. जिंकलेल्या किल्ल्यांवर ठेवायला राजांनी आपली निवडक माणसे शोधली. प्रत्येक गड दारुगोळा भरून सुरक्षित केला. अफझलखानाचा पराभव केल्यानंतर राजांनी पन्हाळ्यापर्यंतचा मुलूक बघता बघता काबीज केला होता. पण आदिलशाहीची आणि मोगलाईची आज लागताच तोच मुलूक राजांना गमवावा लागला होता. हा अनुभव राजे विसरले नाहीत. सर्व मुलूक त्यांनी जागता ठेवला. पावसाच्या धारा गडावर ओतत होत्या. धुक्याने गड वेढला जात होता, पण त्याचीही राजांना पर्वा बाळगली नाही. कोकण, मावळ राजांच्या हाती आले होते. राजांनी मोरोपंतांना जुन्नर शिवनेरीवर रवाना केले. तानाजी पंत, प्रतापराव, आनंदराव यांनाही मोगलाईवर रवाना केले. कारभार वाढत होता. फडाची जबाबदारी गुंतागुंतीची होत होती. तो कारभार पाहण्यास कोणीतरी आवश्यक होते. राजांनी नजर निळोपंतांच्यावर खेळली. निळोपंत वय झाले असले तरी म्हातारा खारकेसारखा होता. त्यांनीच पुरंदर परत स्वराज्यात जोडला होता. निळोपंतांना लढाई व राजकारण दोन्ही कळत होते. असाच माणूस मुजमदारीला हवा होता. राजे निळोपंतांना म्हणाले, निळोपंत, तुम्ही माहोलीपासून भीमगडा पावतो व इंदापूर, चाकण, कदीम या वतनीचा कारभार करावा. निळोपंत म्हातारे झाले होते, तरी तलवारीच्या मुठीची त्यांची पकड ढिली झाली नव्हती. राजांची आज्ञा ऐकून ते नाराज झाले. निळोपंतांनी राजांना विनंती केली, राजे, हे काम दुसऱ्या कोणाला तरी सांगावं. आपणाबरोबर येऊन 10 लोकांबरोबर काम करावं. आज्ञा केली तर गड घ्यावे असे अजून वाटतं. राजे पंतांचे हात धरून म्हणाले, पंत, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते आम्ही जाणतो. या कामाचं वाईट वाटून घेऊ नका. स्वराज्यात सारे शिल्लेदार झाले तर कारभार कोणी पाहावा? तुम्ही वतनावर राहून कारभार पहा, हेही काम मोठं आहे. राजांचा कल पाहून पंतांनी ते मान्य केले. ते म्हणाले, आपल्याला हे काम थोर वाटतं तर ते करीन. एकानं सिद्ध रक्षण करावं, एकानं साध्य करावं. दोन्ही काम साहेब बराबरी मांडतात. अलबत मग एक अर्ज आहे. मुजुमदारी करीत असता वसुलाची टक्केवारी मला नको. मोरोपंत पेशवे आहेत, त्यांना 25 मिळाले तर मला 20 मिळावे. राजांनी निळोपंतांचे शल्य जाणले. त्यांनी त्यांची विनंती आनंदाने मान्य केली. रात्री राजे जिजाबाईंना म्हणाले, मासाहेब, आम्ही थोडे दिवस रायगडला जाऊन येतो. राजे, उद्या पाऊस संपला नाही. सारे करीत असता तब्येतीकडे पण जरा लक्ष द्या आणि एवढ्या तातडीने रायगडला बरं? मासाहेब, मागे एकदा आम्ही बोललो आहोत. आता राजाचा पसारा वाढतो आहे. तो आता कमी व्हायचा नाही. राजधानीसाठी सुरक्षित जागा आम्हाला हवी. राजगड काय वाईट आहे? मासाहेब, आज ना उद्या मोगली सत्तेला आम्हाला टक्कर द्यावी लागेल. पुण्यानजीक असलेला हा राजगड तेवढा सुरक्षित नाही. सह्याद्रीच्या कपारींनी कोट करून राखलेला महाड आमच्या नजरेत आला. महाडमुळं आमची सत्ता पश्चिम समुद्राच्या किनाऱ्याला भिडली. महाड जसं व्यापारी केंद्र आहे तसं सुरेख बंदरही आहे. पण आम्ही विचार केला सिद्धीचा. ती राजधानी केली तर सिद्धीला उपद्रव देणं सोपं जाईल. त्यासाठी आम्ही रायगड किल्ला निवडला आहे. रायगड आसमानाला भिडला आहे. सर्व सोयीने सज्ज झाला की कैलास भासेल अशी ती जागा आहे. पाहाल तेव्हा थक्क व्हाल. जिजाबाई हसल्या, म्हणाल्या, बाबा रे, मी म्हातारी. आताच्या राजगडाची ही हवा मानवत नाही. त्या तुझ्या कैलासानं कसा टिकाव लागेल माझा? राजे म्हणाले, त्याची चिंता करू नका. रायगडच्या पायथ्याशी पाचाडात मुद्दाम आपल्याकरिता वाडा बांधला आहे. आपल्याला कुठंही राहता येईल. जिजाबाई भारावल्या. आता तुम्हाला सोडून कुठं राहावं असं वाटत नाही. जिजाबाईंची अनुज्ञा घेऊन राजे रायगडी रवाना झाले.